बिग बॉस मराठीच्या घरात 10व्या आठवड्यामध्ये 7 सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत आणि या 7 सदस्यांपैकी या आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत. मग आता हे घराबाहेर जाणारे सदस्य नेमके कोण कोण असू शकतात आणि कोणाचा नंबर लागू शकतो हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बघता बघता बिग बॉस मराठीचा 10वा आठवडा सुरू झाला आणि या 10व्या आठवड्यामध्ये 7 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. मग आता हे 7 सदस्य कशा पद्धतीने नॉमिनेट झाले, काय झाले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे विशालला वाटत होतं मी नॉमिनेट नाही व्हावा, राकेशला वाटत होतं मी नॉमिनेट नाही व्हावा आणि विशालला सगळ्यात जास्त या नॉमिनेशनची भीती सुद्धा वाटत होती. पण मात्र तरी सुद्धा या आठवड्यामध्ये विशाल नॉमिनेट झाला, राकेश नॉमिनेट झाला, सागर नॉमिनेट झाला, प्रभू नॉमिनेट झाला, त्या ठिकाणी रेवा नॉमिनेट झाली, संस्कृती नॉमिनेट झाली, दीपाली सय्यद या सुद्धा नॉमिनेट झाल्या आणि अशा पद्धतीनं 7 सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत. मग या 7 सदस्यापैकी घराबाहेर नेमकं कोण जाणार या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बिग बॉसनं अगोदरच सांगितलेलं आहे की 7 सदस्यांपैकी या आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाऊ शकतात. मग ते सदस्य नेमके कोणते कोणते असू शकतात तर सगळ्यात पहिले नंबर लागतो तो म्हणजे रेवाचा, तिच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे संस्कृतीचा. जर या आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य नॉमिनेट केले आणि बिग बॉसनं ठरवलं की या आठवड्यामध्ये 2 नॉमिनेशन करायचे आहेत, म्हणजे दोघा जणांना घराच्या बाहेर काढायचं, एलिमिनेट करायचं, तर त्या 2 सदस्याची नावं असू शकतात. एक म्हणजे रेवाचं आणि दुसरं म्हणजे संस्कृतीचं. कारण की यांना घरामध्ये येऊन आता 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झालेत, तरी सुद्धा या दोघींचा कुठलाही गेम दिसत नाही. आतापर्यंत त्यांनी नवीन वेगळं असं काही बिग बॉसच्या घरामध्ये केलेलं नाही. जर संस्कृतीनं फक्त राखीच्या कपाचा मुद्दा सोडला तर इतर कुठलाही मुद्दा तिनं अजून उचललेला नाही आणि रेवानं तेवढा सुद्धा मुद्दा काढलेला नाही किंवा ती कोणासोबत स्वतःहून बोलत नाही आणि कोणी स्वतः तिच्याकडे बोललं तर ती सुद्धा जास्त काही भांडताना, मुद्दे मांडताना दिसत नाही. म्हणून या दोघींचा गेम सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये इतर 5 सदस्यांपेक्षा नॉमिनेट झालेल्या त्यांच्यापेक्षा यांचा गेम जास्त काही दिसत नाही. म्हणून या दोघी जणी घराच्या बाहेर जाऊ शकतात. जर या ठिकाणी तिसरं नाव ॲड केलं आणि बिग बॉसनं तिसऱ्या व्यक्तीला बाहेर काढायचं ठरवलं तर ते तिसरं नाव सागर करंडे यांचं असू शकतं. कारण की सागर करंडे यांचा वेगळा असा काही गेम दिसत नाही. टास्कमध्ये सुद्धा संचालक व्हायचं आणि संचालक होऊन फेअर अनफेअर अशा पद्धतीनं गेम खेळायचा. याच्या व्यतिरिक्त सागर करंडे यांचा काही गेम नाही. फक्त प्रभूवर जोरजोरात वरडणं, तसं इतर कोणावर न वरडता फक्त प्रभूसमोरच आवाज वाढवणं एवढाच सागर करंडे यांचा गेम दिसतंय. आणि सुरुवातीला त्यांची जी कॉमेडी हे ते पाहायला मिळत होतं ते आता पाहायला मिळत नाही. म्हणून सागर करंडे यांचा गेम सुद्धा आता बदललेला आहे आणि ते सुद्धा घराच्या बाहेर जाऊ शकतात जर एकापेक्षा 2 पेक्षा जास्त नॉमिनेशन एलिमिनेशन झाले तर. पण मात्र सध्या तरी 3 जण घराबाहेर जातील असं वाटत नाही. फक्त 2 जण या आठवड्यामध्ये घराबाहेर जातील असंच वाटतं. कारण की आठवडे राहिलेत 5 आणि सदस्य राहिलेत 8. म्हणजे 11 पैकी जर 3 काढले तर त्या ठिकाणी 8 सदस्य राहतात आणि जर 2 काढले तर 9 राहतात. मग 10व्या आठवड्यामध्ये जर 2 गेले तर त्या ठिकाणी 9 सदस्य राहतात आणि पुढच्या 5 आठवड्यासाठी 3-3 म्हणजे प्रत्येक आठवड्याला 1 जरी काढलं तर फायनलिस्टपर्यंत 2-3 जण आरामशीर पोहोचतात असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं हे नॉमिनेशनचा टास्क पार पडला आहे त्याच्यामध्ये खरंच या तिघा व्यतिरिक्त अजून कोणी जाऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.